नमस्कार मैत्रिणींनो, घाई गडबडीत सुद्धा तुम्हाला सुंदर अशी हेअरस्टाईल करायची आहे तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि ही जी हेअरस्टाईल मी तुम्हाला दाखवणार ती अगदी 2 मिनिटांच्या आत आणि तुमच्याकडे असलेल्या साहित्यामध्येच होणार आहे। तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित असे केस आहेत ते तुमचे विंचरून घ्यायचे आहेत। केस विंचरून झाले की त्याच्यानंतर तुम्हाला त्या केसांची पोनीटेल आहे ती बांधून घ्यायची आहे। इथे मी अशा प्रकारच्या रबराचा वापर करत आहे, पण तुम्हाला मात्र कापडी रबराचा वापर करायचा आहे, कारण की आता हे जे डमी केस आहेत तर हे केस खूपच सिल्की आहे, त्याच्यामुळे जो कापडी रबर होता तो नीट राहत नव्हता, पण तुम्हाला मात्र कापडी रबराचा इथे वापर हा करायचा आहे। तर आपली पोनीटेल आहे ती बांधून झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला राहिलेले जे आपले केस आहेत ते परत एकदा व्यवस्थित असे विंचरून घ्यायचे आहेत। केस विंचरून झाले की त्याच्यानंतर आपल्याला एक जो क्लचर आहे तो घ्यायचा आहे, जो आपण नेहमी केसांना वापरतो तो क्लचर घ्यायचा आहे। छोटा क्लचर जो असतो तोच घ्यायचा आहे आणि आपले केस आहे ते डोक्यावरती असे घ्यायचे आणि आपल्या जो रबर आपण लावलेला आहे तर त्या ठिकाणी थोड्याशा वरच्या साईडला आपल्याला हा क्लचर आहे तो लावून घ्यायचा आहे। क्लचर लावून झाल्यानंतर बाकीचे जे केस आहेत ते क्लचरवरती आपल्याला अशा प्रकारे घ्यायचे आहेत। क्लचरवरती केस घेऊन झाले की त्याच्यानंतर व्यवस्थित परत एकदा त्याला तुम्ही विंचरून घ्या आणि त्याच्यानंतर दुसरा एक आपल्याला एक रबर घ्यायचा आहे आणि तो आपल्या पहिल्या रबरच्या मानाने थोडासा खाली असा त्या ठिकाणी आपल्याला तो लावायचा आहे। तर बघा इथे मी हा रबर आहे तो केसांना आपल्या लावून घेत आहे। रबर आपला लावून झाला की त्याच्यानंतर आता राहिलेले जे केस आहेत त्याची आपल्याला वेणी बांधायची आहे। आता तुमच्या समजा शॉर्ट केस असतील तर तुम्ही रोल करून ते फोल्ड करू शकता, पण आता हे जे केस आहेत ते लॉंग आहेत त्याच्यामुळे मी पूर्ण केसांची वेणी जी आहे ती बांधणार आहे। वेणी जी आहे ती घालून झाली की त्याच्यानंतर त्या वेणीला मी एक रबर आहे तो लावला आणि त्याच्यानंतर ती जी वेणी आहे ती मी फोल्ड केलेली आहे, कारण की हे केस लॉंग आहेत। वेणी फोल्ड करून झाली की त्या वेणीला आपल्याला फोल्ड केलेल्या वेणीला एक दुसरा आणखी एक रबर आहे तो आपल्याला लावायचा आहे। तर रबर आपल्याला लावून झाला की त्याच्यानंतर आता ही जी वेणी आहे ती आपल्याला अशी फोल्ड करून हे जे केस आहेत ते आपल्याला असे वरती असे आपल्याला घ्यायचे आहेत। म्हणजे ही जी वेणी आपण फोल्ड केली आहे ती आपल्याला क्लचरच्या इथे घ्यायची आहे आणि बाकीचे जे केस आहेत ते आपल्याला अशा प्रकारे वरून असे आपले दिसणार आहेत आणि साईडला आपल्याला आता इथे बॉबी पिन म्हणजे जे आपल्या केसांचे पिन असतात ते लावायचे आहेत। बघा अगदी सोपी हेअरस्टाईल आहे आणि अगदी 2 मिनिटांच्या आत तुमची ही हेअरस्टाईल आहे ती कंप्लीट होणार आहे आणि खूप सुंदर ही हेअरस्टाईल आहे ती दिसणारही आहे। आता ही आपली हेअरस्टाईल झालेली आहे, तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एखादा फूल साईडला तुम्ही अशा प्रकारे लावू शकता जेणेकरून ती आणखी सुंदर अशी हेअरस्टाईल आहे ती दिसू शकते। तर इथे मी एक गुलाबाचं जे फूल आहे ते घेऊन तुम्हाला दाखवते की ही फुलं लावल्यावरती अशा प्रकारे हे साईडला आपल्याला दिसणार आहे। फूल लावू शकता किंवा जे हे हेअरस्टाईलसाठी जे क्लिप असतात केसांचे तेही तुम्ही इथे वापरू शकता। तर मैत्रिणींनो, आजची ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे एकदम सोप्या हेअरस्टाईलचे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती येत राहतील, तर नक्कीच ते पहा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय बाय।